नामांतर लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं आंबेडकरी नेतृत्व होतं की ज्यांची आक्रमक भाषा ही तत्कालीन तरुणांना सर्वाधिक आकर्षित करणारी होती। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये त्यांना ऐकलं जात होतं, कारण त्यांचं हिंदीवर देखील प्रभुत्व होतं। प्राध्यापकीचा राजीनामा देऊन जोगेंद्र कवाडे यांनी नामांतर आंदोलनामध्ये लॉंग मार्चच्या माध्यमातून उडी घेतली आणि ते आजीवन आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते बनले, किंबहुना ते नेते बनले। पण या सगळ्या प्रवाहाला एक काळ गेला, एक काळ होऊन गेला आणि त्या काळामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्यावर लोकांनी भरभरून प्रेमही केलं। पण अचानक त्यांनी निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेसोबत त्यांनी युती केली। या युतीपर्यंतही त्यांच्या संदर्भामध्ये तेवढं वातावरण महाराष्ट्रामध्ये विरोधातलं निर्माण झालेलं दिसलं नाही। पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षातर्फे संघाच्या एका नेत्याच्या, दिवंगत नेत्याच्या अनुषंगाने काही पत्रक त्यांनी काढलं, ते प्रसिद्ध झालं आणि यानंतर समाजामध्ये एक सुप्त राग जो होता तो मनात होता। लोकशाही व्यवस्थेची एक मर्यादा असते की तुमच्या मनात राग जरी असेल तरी तो व्यक्त करण्याचा एक संवैधानिक मार्ग असतो, परंतु व्यक्तीच्या विरोधात तो संवैधानिक मार्ग कोणता असू शकत नाही, कारण व्यक्तीला त्याचं मत स्वातंत्र्य असतं, त्याचा स्वतःचा विचार आणि मत काय आहे त्या दिशेने जाण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार असतो। त्यामुळे हा व्यक्ती स्वातंत्र्याचाही भाग आहे। पण जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य घेऊन तुम्ही पुन्हा त्याच समूहासमोर जर जात असाल की जो समूह बुद्धगयेतील महाविहार मुक्तीचं आंदोलन घेऊन जी धम्मध्वज यात्रा नागपूरमध्ये आली, त्या नागपूरमध्ये त्या यात्रेचं जे स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात आलं, त्या धम्मध्वज यात्रेच्या विचारमंचावर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना निमंत्रण नसताना त्यांनी हजेरी लावली आणि एवढंच नव्हे तर त्यांनी माईक आपल्या हातात घेतलाही। परंतु जसाही त्यांनी माईक घेतला त्यानंतर उपस्थित श्रोत्यांमधून, प्रेक्षकांमधून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, प्रचंड गदारोळ करण्यात आला आणि जोगेंद्र कवाडे यांना माईक सोडून निघावं लागलं। मैं आदरणीय कवाडे साहब से आदरणीय कवाडे जी से मैं क्षमा चाहता हूँ कि हमारी जो वोट करनी आई है वो मना कर रहे, मैं आपसे आयोजक कमेटी की ओर से क्षमा चाहता हूँ। बोलने के लिए नहीं आया हूँ, हमसे नेतृत्व है जो आंदोलन शुरू हुआ उस आंदोलन को समर्थन करने के लिए और देश के तमाम लोग बिना जी के नेतृत्व में महावती घटना ही नागपूरमधली आहे, परंतु यावर संबंध महाराष्ट्रामधून कार्यकर्ते, लोक, चळवळी व्यक्त होत आहे। काहींचं म्हणणं असं आहे की जोगेंद्र कवाडे यांनी जे आंदोलन केलं, ज्या काळात त्यांनी केलं, त्यांनी जो त्याग केला, जे समर्पण केलं, त्याप्रती लोकांनी त्यांना आदरही दिला, लोकांनी त्यांचं अनुयायित्वही स्वीकारलं आणि लोक त्यांच्या चळवळीला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला मानतही होते। काहींचं म्हणणं असं आहे की जोगेंद्र कवाडे यांनी मुळातच ज्या परिघापासून ते बाहेर गेलेले आहेत त्या ठिकाणी पुन्हा येऊ नये, कारण हा सांस्कृतिक लढा आहे आणि या सांस्कृतिक लढ्यामध्ये ते ज्या बाजूने आज राजकीय दृष्ट्या उभे आहेत त्याच ठिकाणी त्यांनी सांस्कृतिक म्हणजे ते जे परिपत्रक त्यांनी काढलं होतं तो त्यांचा सांस्कृतिक लढा बदलल्याचं देखील ते निदर्शक आहे असं लोकांना वाटतं। त्यामुळे त्यांनी संपूर्णपणे सांस्कृतिक लढ्याची जी वाट आहे, आपली जी दिशा आहे ती बदललेली आहे आणि म्हणून ते जरी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहत असेल तर त्यांनी सांस्कृतिक मंचावर त्यांची हजेरी लावलेली आहे आणि त्या सांस्कृतिक मंचावर त्या दुसऱ्या संस्कृतीचं रक्षण किंबहुना त्या संस्कृतीचे
ते समर्थक झालेले दिसतात, असा खास करून तिथल्या प्रेक्षकांचा त्यांना विरोध करण्याचा पहिला सूर दिसतो। या संदर्भामध्ये काहींचं म्हणणं असं आहे की जोगेंद्र कवाडे हे लढाऊ व्यक्तिमत्व आहेत। जोगेंद्र कवाडे असतील किंवा रामदास आठवले असतील, यांनी भाजपासोबत युती केलेली आहे, परंतु ते भाजपामध्ये त्यांचा पक्ष विलीन झालेला नाही। या उलट अनेक आंबेडकरी नेते हे काँग्रेस पक्षामध्ये थेट गेले आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचं असेल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं असेल विलीनीकरण करून घेतलं आणि काँग्रेसकडे जाणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ते जाताना इकडची वोट बँक जी काँग्रेसकडे सहज डायव्हर्ट होते, ही वोट बँकही नेतात, परंतु आठवले आणि कवाडे यांनी आंबेडकरी वोट बँक तिकडे नेलेली नाही, किंबहुना ती तिकडे शिफ्ट करण्याची त्यांची ताकद नाही, कारण आंबेडकरी समाज हा नेहमी विचारांच्या आधारे वाटचाल करतो। काही का असेना, परंतु जोगेंद्र कवाडे यांच्या माध्यमातून समाजाने जे व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे ती कदाचित यापुढच्या काळात आणखी तीव्र होऊ शकते आणि कदाचित आंबेडकरी चळवळ शुद्धपणाने उभी करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी, व्यापक करण्यासाठी ही भूमिका कदाचित अधिक मार्गदर्शक, अधिक प्रेरक आणि अधिक ताकदवान ठरेल, अशी अपेक्षा निश्चितपणे आंबेडकरी समाज करतो आहे। बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये या संदर्भामध्ये काय घटना घडतात, परंतु जोगेंद्र कवाडे यांच्या संदर्भात झालेली घटना आणि समाजामध्ये त्याविषयी येणारी मतमतांतरे या दोघांनाही समजून घेऊन आपण पुढची वाटचाल कशी करावी या संदर्भात आपली मतं निश्चितपणे आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त करा। हा व्हिडिओ पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी शेअरही करा। धन्यवाद।